हिला डाला ना, हिला डाला ना, हिला डाला. झोपलेले बाबराव सगळे जागे झाले. ये बात है. हम अंगार है, भंगार नहीं है ना. क्या कहले भाई? अंगार है, अंगार, भंगार नहीं है. दादा साहेब बरोबर की नाही? हम अंगार है, भंगार नाही है. आणि काय का लक्षात असू द्या. दुसरी धम्म परिषद या ठिकाणी सादर होत आहे. दादानी गाणं गायलं, तशाच आमच्या ताई त्यांनी सुद्धा गाणं गायलं. फार सुंदर. दोघांचं गाणं मला आवडलं. तुम्हाला किती आवडलं ते मला माहिती नाही, पण मला आवडलं. दादासाहेबांना तर फारच आवडलं. त्याला तर लय आवडतं. त्याला काही आवडतं नाही. नंबर लगेच डायल होतंय मग माझ्याकडनं. असं ऐका. आज या ठिकाणी जो हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, महिला मंडळ तसेच आमचे या ठिकाणी भरपूर असे कार्यकर्ते आहेत. फार वेळ झालेला आहे. जास्त काही न बोलता शॉर्टकट आणि स्वीट, शॉर्टकट स्वीट, हा असं माझं काम आहे. कारण जागे माणसं मी कधी झोपू घालत नाही. माझं गाणं असं आहे, मेलेले मुडदे पण जागे होतात माझं गाणं ऐकून. क्या बात है, क्या बात. फिर डेंजर फटाकडी हो मैं. क्या फटाकडी? मेलेले मुडदे पण जागे होतात म्हणून म्हणायचं काय. चला असो. या अखंड विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध
संत कबीर, संत गाडगे बाबा, महात्मा ज्योतिबा फुले, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता अहिल्याबाई होळकर, माता यशोधरा, माता जिजाऊ, तसेच या दीनदुबळ्याचे कैवारी, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गाण्याची सुरुवात करीत आहे. त्याच अगोदर मला जन्म देणारे, ही दुनिया दाखवणारे माझे आई वडील व तसेच माझे गुरुवर्य, गीतकार, संगीतकार, गायक, समाजभूषण विष्णूजी शिंदे, तसेच माझे आजी सासरे प्रल्हाद दादा शिंदे, भारताचे स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे, माझे सासरे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे व दिनकर शिंदे, आणि माझे पती महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक समर्थकजी शिंदे, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गाण्याची सुरुवात करीत आहे. शब्द शब्दाकडे लक्ष असू द्या. आमचे काका माधववाडी सिंगर यांच्याकडून मला एक भेट नाही, माझ्यासाठी खूप मोलाचा आशीर्वाद आहे त्यांचा. काका, तुमचं ऐकून गायला शिकलेले आहे मी, तुमच्यासमोर गाण्याची काही एवढी हे नाही. हो क्या बात है. चैन तुमसे, करार तुमसे, जिंदगी की बहार तुमसे, चैन तुमसे, करार तुमसे, जिंदगी की बहार तुमसे, क्या करूं लेके सारी दुनिया को, मुझको प्यार बुद्ध गौतम से. वाह वाह, क्या कहले दादा. थँक्यू अमोल दादा. अमोल दादा. अमोल दादा. जरा दादासाठी जोरदार अशा टाळ्या झाल्या पाहिजे. खूप सुंदर आवाज आहे दादाचा आणि आमच्या या सराकडून 500 रुपयाची त्यांच्यासाठी भेट आली. जोरदार टाळ्या
झाला पाहिजे. तथागत भाऊ वाह वाह. रोशनी तलाश करती हूँ क्या कहले भाई बोले छे जिंदगी की तलाश करती हूँ. दादा साहेब रोशनी की तलाश करती हूँ वो जिंदगी की तलाश करती हूँ और इन लीडरों के घने जंगलों में मैं तो मेरे प्यारे भीम जी की तलाश करती हूँ. म्हणूनच काय म्हणायचं आहे सारे जहां के गम को हम मिटाने वाले हैं. आणि हा शेर माझे मोठे बंधू कैलास दादा राऊत यांचा शेर आहे. पूर्ण भारतभर गाजवला तुम्ही गाऊन. सारे जहां के गम को हम मिटाने वाले हैं आज दुश्मन को भी दिल हम लगाने वाले हैं. आवाजाची क्वालिटी गाण्याची क्वालिटी सगळं पाहिजे आपल्याकडे. क्या कहले भाई बहुत अच्छे. उगाच अंजली भारतीने उड्या मारू नये मला चांगलं वाटत नाही. दादासाहेब 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 दाजी दाजी फोन लावू का जे तुम्ही बाबा आएगा. अरे सारे जहां के गम को हम मिटाने वाले हैं और दुश्मन को भी दिल हम लगाने वाले हैं. अरे वो सम्राट अशोक का इतिहास पढ़ के देखो. कांबळे साहेब सारे जहां के गम को हम मिटाने वाले हैं. सुधाकर कांबळे साहेब 500 कधी येतील उगाच हात जोडू नका मला पैसे लागतात बरं का फुकट गाणं गात नाही मी. सारे जहां के गम को हम मिटाने वाले हैं दुश्मन को भी दिल हम आज लगाने वाले हैं. अरे वो सम्राट अशोक का इतिहास पढ़ के देखो हम तो खानदानी तलवार चलाने वाले हैं. ये बात है. वो सम्राट अशोक का इतिहास पढ़ के देखो हम तो खानदानी तलवार चलाने वाले हैं. बरोबर की नाही. आणि ह्या स्टाईल आहेत ना कोणी मारू नये फक्त धम्मज्योतीने अंजली भारतीने मारल्यावर जरा भारी वाटतं. डॅसिंग लेडीज आहे म्हणून म्हणायचं काय तिकडे दादासाहेब पाशी द्या. नाही तिकडे नको ते नंतर जाणार आहे. थांबा ना कशाला त्याला काही कमी नाही आता पैसे. यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है. क्या बात है. कांबळे साहब मैडम यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है वो अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है मगर मेरे भीम
के संविधान पर ये पूरा भारत चलता है, भारत चलता है। ये बात है। टाळ्या मागून घ्यायच्या नाहीत, पुढून घ्यायच्या। ये हमारी खासियत है, टाळ्या मागून घेत नाही आम्ही, पुढून घेतो। म्हणूनच काय म्हणायचं बघा, हमारे ज्ञान की दौलत कोई चुरा नहीं सकता, हमारे ज्ञान की दौलत, हमारे ज्ञान की दौलत कोई चुरा नहीं सकता। आज कोई भी दुश्मन हमें डरा नहीं सकता। अरे भीम के कर्म से हम इतने विद्वान हैं कि कोई भी माई का लाल, अरे कोई भी माई का लाल हमें हरा नहीं सकता। म्हणूनच काय म्हणायचं आहे, मौत से हम डरते नहीं। आणि हे गाणं पुरा भारतभर फेमस केलं माझ्या बहिणीनी अंजली भारतीने, आणि त्याच्यानंतर मी गाते, मौत से हम डरते नहीं, अरे बुरे काम करते नहीं। माईक द्या ना हिला, मौत सोड आले दादा हिला माईक द्या। मौत से हम डरते नहीं, बुरे काम करते नहीं, दुनिया से हम है निराले। मौत से हम डरते नहीं, बुरे काम करते नहीं, क्योंकि दुनिया से हम है निराले। जरा आके देखो हमें साहब, जरा आके देखो हमारी शान तो देखो, जरा आके देखो। तुम्हाला म्हणणं बाबा गपचूप बसा तिथंच, लगेच या सांगायचं। जरा आके देखो हमारी शान तो देखो, आज जरा आके देखो हमारी शान तो देखो। पुढं काय माहिती आहे का, मौत से हम डरते नहीं, इथं बाबासाहेबाची जी कट्टर औलाद आहे तिनं जाग्यावर उभं राहायचंय, बाबासाहेबाच्या औलादीनं जाग्यावर उभं राहायचंय। जी बाबासाहेबाची औलाद आहे ती जाग्यावर उभं राहील, आणि जी अंडल बंडलची ती खाली बसल। तुम्हाला पट्ट्यात घेऊ द्या, मग तिकडे जाते। नाही नाही त्याला उभं करायचं का, बाबासाहेबाच्या औलादीनं जागेवर उभं राहायचं। काहीच गडबड होणार नाही, फक्त 5 मिनिटं वेळ द्या, गडबड होणार नाही। आणि रंग में भंग मत करो, रंग में भंग मत करो। बाबासाहेबाच्या औलादीवर टाकायचं, सगळ्यांनी हात वर करायचे, सगळ्यांनी हात वर करायचे, आपल्या आपल्या जागेवर नाचायचंय। अरे मौत से हम डरते नहीं, हम डरते नहीं, बुरे काम करते नहीं, दुनिया
जरा आके देखो हमारी शांत देखो जरा जरा आके देखो हमारी शांत देखो हम है जय भीम वाले या बायांना नाचायला येत नाही त्या जास्त वाचतात ना निशाताईनं सांगितलंय त्यामुळे नाचे नाही त्या वाचत बसा माई बसा खाली लय मोठे उपकार झाले बसा खाली हा यायला जमते आपले आपले हात वर करा माझे करचाल नाही अच्छे को अच्छे दिल के सच्चे सगळ्यांनी खाली बसून घ्या आणि आता गायक सोडून बाकीच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर उभं राहायचं फक्त स्टेज मोडायचं नाही स्टेज मोडायचं नाही जिम्मेदारी तुमची आहे सगळ्यांनी उभं राहायचं दादा सगळ्यांनी खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या चला 1 2 3 4 हातावर पाहिजेत सगळ्यांच्या हातावर पाहिजेत अच्छे को अच्छे दिल के सच्चे अच्छे को दादासाहेब तुम्हीच सांगा मेलेले मुर्दे सुद्धा उठून बसतील का नाही ये हमारे गाणे में पावर है अंजली भारती आणि धम्मज्योती म्हणलं की बाया पण नाचायला चालू होतात ते काम केले पाहिजे हम नाम से चलते हैं नाम से आज जय भीम वाले हैं जय भीम वाले हैं रुक्मिणाबाई दुलाजी राऊत राहणार चिंचोलीकर यांच्याकडे 100 रुपयाची भेट आली जोरदार जरा आईसाठी टाळ्या वाजवू द्या यांच्याकडे 100 रुपयाची भेट आली धन्यवाद 500 दिले पाहिजे ना शेळके साहेब आता सालीला तुम्ही 100 रुपये देता अच्छे को अच्छे अच्छे को अच्छे
काय म्हणलं? प्रमिलाताई काय? प्रमिताताई कांबळे. प्रमिताताई कांबळे. त्याच्याकडे 1000 रुपये. हा ते ऑनलाईन टाकणार आहेत. नाही दे हो का? चार्जिंगला लावून देतात आमचे बँजोवाले. लबाड बोलून देत का? असं काही नाही. बरं ठीक आहे. बरं तुम्हाला माझं गाणं आवडलं का? मी गाणं कसं गाते? मला पैसे नाही दिले तरी चालतील, फक्त तुम्हाला गाणं आवडलं का सांगा. माझं गाणं आहे ना, तोंडावर मारा नाही वाजत. धन्यवाद. मला पैसे नाही पाहिजे. जेव्हा माझ्यासाठी माझ्या गाण्यासाठी सगळ्याच्या तोंडावरती रोषणाई आली ना, ते बघा कशी आहे. अच्छे को शैलेश सिडको यांच्याकडे 50 रुपये. धन्यवाद. दुसरी धम्मा परिषद, दुसरी बौद्ध धम्मा परिषद उमरी यांच्याकडून 500 रुपये. त्याचप्रमाणे अमोलजी कदम, भीम सावली संस्थापक अध्यक्ष यांच्याकडे 200 रुपये. भीम टायगर सेना राष्ट्राध्यक्ष माझे मोठे मेहुणे दादासाहेब शेळके यांच्याकडे 500 रुपये अशी भेट आली. जोरदार अशा टाळ्या होऊन जाऊ दुनिया से निराले शोभाबाई शिवाजी पाईकराव यांच्याकडे 500 रुपये. त्याचप्रमाणे भारतराव शेळके माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे 500 रुपये. धन्यवाद. धनश्री योगेश राऊत यांच्याकडे 100 रुपये. धन्यवाद. यांचं म्हणणं काय? अच्छे पहिली बौद्ध धम्म परिषद 20 मार्च 2025 रोजी शनिवार. स्थळ बौद्ध महाविहार डोरली तालुका हदगाव जिल्हा नांदेड. या कार्यक्रमाचे संयोजक अनिलजी शेळके. बरं. आणि या कार्यक्रमासाठी मी सुद्धा येणार आहे. मी सुद्धा येणार आहे. मेवण्यासाठी काहीतरी करावंच लागेल. शरद भारतराव शेळके अर्हतन मुंबई महानगरपालिका यांच्याकडे 100 रुपये. त्याचप्रमाणे शैलेश सनावरते. काय शैलेश शिडको यांच्याकडे 50 रुपये. धन्यवाद. आभारी आहे. अच्छे को आहे का? लक्ष असू द्या. नवी नवरी असताना लाजते कधी कधी. नवी नवरी असताना लाजते कधी कधी. पोळी करताना हात हसते कधी कधी. हसते कधी कधी. आणि धम्मज्योतीचा नाद करायचा नाही, नाहीतर गाजराची पुंगी वाजते कधी कधी.
दिसाय गोरी गोरी मी चिकनी चोपडी आहे. आता जरा मेवना बाजूला आहे म्हणल्यावर थोडा चळा आलाच पाहिजे ना. याच्यापासून साली आधी घरवाली होती मालूम नाही क्या? ये बात है. बाबा 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 आता काही नाही. साली आधी घरवाली होती है. ये नागपुर से लेके आए हम. सध्या एकाच गावात का हो. अंजली भारती भारताच्या रॉयल स्टार गायिका माझी मोठी बहीण अंजली भारती यांचे पती या ठिकाणी आहेत दादासाहेब शेळके. आज सेनेचे टायगर वाघ आहेत ते, पण तिचे पती आहे जरा 2000 टाळे होऊन जाऊ द्या. वो भी टाइगर है भाई. आहे का? म्हणून म्हणायचं आहे दादासाहेब दिसाय गोरी गोरी मी चिकनी चोपडी आहे. तेवढंच बरं, बाकी काही नाही. तेवढ्यावरच खुश राहा. दिसाया गोरी गोरी मी चिकनी चोपडी आहे. अहो दिसाया गोरी गोरी मी चिकनी चोपडी आहे. बिनधास्त स्वभावाची बाई मी फाकडी आहे. अरे म्हणे विष्णू ज्याची नजर ही पापी वाकडी आहे. ही धम्म ज्योती त्याच्यासाठी डेंजर फडागडी आहे. कवर जय भीम वाले. मौत से हम डरते नहीं बुरे काम करते. मौत से हम डरते नहीं बुरे काम करते नहीं. दुनिया से हम है निराले. अभी दुनिया से हम है निराले. जरा आके देखो हमारी शान तो देखो. जरा जरा आके देखो हमारी शान तो देखो. हम है जय भीम. संगीताबाई राजू भवरे यांच्याकडून 50 रुपये. त्याचप्रमाणे विशाल विष्णू भवरे यांच्याकडे 100 रुपये. धन्यवाद. आहे का? हेलो. पाकिस्तान को भी भारत बना देते हम दादा साहेब. पाकिस्तान को भी भारत बना देते हम. पूरे जहां में नीला झंडा लहरा देते हम. वो पाकिस्तान को भी भारत बना देते हम. पूरे जहां में नीला झंडा लहरा देते हम. पर कमबख्त हम जय भीम वाले एक नहीं. पर कमबख्त हम जय भीम वाले एक नहीं, वरना ताजमहल को भी बुद्ध विहार बना देते हम. म्हणून म्हणायचं आहे नीरे ग नीरे प निदा निदा प प मगर
आम्हाला तलवार बनवलं असतं, क्या केले बाई? पिंपळाच्या पानाला आम्ही ढाल बनवलं असतं, बाबळीच्या काट्याला आम्ही तलवार बनवलं असतं, पिंपळाच्या पानाला आम्ही ढाल बनवलं असतं. आपलाच बौद्ध माणूस एकीत नाही, याच गोष्टीचं वाईट वाटतं, नाहीतर अख्ख्या भारताला बौद्ध बनवलं धम्म गौतम का भीम जी ने हमको सिखाया हो, धम्म गौतम का, धम्म गौतम का. ऐ, दादा गंगा दादा, अंतरा बोलायची पण स्टाईल असते. धम्म गौतम का, क्या केली? धम्म गौतम का भीम जी ने हमको मी कुणाला कॉपी करत नाही बाबा, माझी कॉपी लोक करतात. हम ओरिजिनल आहे. आम्ही याचं थोडं आईचं पीठ माझं, बाईचं पीठ माझा, संसार नीट असं नाही. कारण पूर्ण भारतभर तेच चाललंय, एकमेकाच्या कॉपी करण्यातच जिंदग्या चालल्यात लोकांच्या. आता मगाशी बोलता बोलता ताई म्हणाल्या की दादासाहेब फार खूप छान त्यांनी भाषण केलं म्हणे, त्यांच्या आईचे त्यांच्यामध्ये गुण आहेत. बाई आता आईचे नाहीत, बायकोचे आहेत. अगोदर आईचे होते, तुम्हीच म्हणालात ना की जन्म देणारे आई सासूबाई, त्याचप्रमाणे आता आईचे कमी पण बायको जास्त गुण लागले दादासाहेबाला. लोटच्या लोट झाला माणूस हो. आणि आज अंजली भारती भारताच्या स्टार गायिका, तर दादासाहेबाला कॉपी करतात लोक, करतात ना, बरेच करतात. दादासाहेबांचे लेक्चर घेतात, दादासाहेबासारखी डॅशिंग करायला बघतात. पण दादासाहेब मला काही राहुलं नाही बाबा, त्यांच्यासाठी एकदा मला काही राहुलं नाही. दादासाहेबाला कॉपी करतात मगाशी ताई सांगितल्या, पण अंजली भारतीला पण बाया कॉपी करतात. हे असं का? जर कॉपी करायचंय ना अंजली भारतीला, तर पार्टीच्या केसापासून नकापर्यंत करा. आत्ताच्या सध्याचं कंडिशन बी बघा काय येते, टोटल कॉपी करा, है की नाही? उगाच अंगावर सूट बूट टाय कोट घातल्यानं अंजली भारतीची कॉपी कोण करू शकत नाही, है ना? आणि कॉपी करावं कोणी माझ्यासारखे, ज्याच्यामध्ये दम आहे त्यांनी करावं अंजली भारतीची कॉपी. कारण मैं तो उसका हक हूं. अंजली भारतीचा मी हक्क आहे, माझ्या हक्काची बहीण आहे. आम्ही दोघी गुरु बहिणी आहोत, अंजली भारती आणि धम्मज्योती. हे अंडल बंडल लोक इकडनं थोडं तिकडनं थोडं, आईचं पीठ माझं, बाईचं पीठ माझं, संसार नीट माझा, संसार नीट माझा, असं कसं अंडल बंडल लोकांनी करावं बरं? हा दादा, उग नवा हे तुम्ही आणलात पॅटर्न मेन म्हणजे इकडं. हे अंजली भारतीचा पॅटर्न तुम्ही आणलंय मार्केटमध्ये, माहितीये का? तुम्ही आणलं, तुम्ही त्याचे जबाबदार आहात. अंडल बंडल लोगों के कामा नहीं है अंजली भारती की स्टाईल करना. आज अंजली भारतीने जीवनामध्ये काय त्याग केला, जीवनामध्ये किती संघर्ष केला, आणि आज बाबासाहेबांच्या चळवळीचं गाणं गाता गाता बुद्ध समजले पाहिजे, स्वतः त्यांनी समजून घेतलं पाहिलं. गायक तर गाणे गातात, शेर गातात, ए बाबा ए बटन बोट घालू नको ना, उगाच तोंडातून काहीतरी जायचं. हे बाबासाहेबाचा स्टेज आहे, मी लोकगीत गाणारी बाई आहे, उगाच काहीतरी नको. राजा मला देईल तिकडून 10, त्याला बेखर पोरग आहे. अंजली भारतीने काय केलं माहिती आहे ना? आज
आज भारतामध्ये कुठल्या गायकाने किंवा गायकीने केलं नाही, ते काम त्यांनी केलं. गाणे लिहितात, गातात, बोलतात, सगळं काही करतात, पण त्यांनी स्वतः जाणून घेतलं. ते श्रामण्यर झाल्या 3 महिन्यासाठी की बुद्ध काय आहे. थायलंडला गेल्या, बरोबर ना, श्रीलंकाला गेल्या, तिथे जाऊन अभ्यास केल्या. प्रत्येक ठिकाणी जाऊन अभ्यास करून त्यांनी स्वतःमध्ये अंगीकारून घेतलं. आणि नंतर समाजाला आज त्या सामने बिमणे काही नाही, पण समाजाला आज सांगत सुटले आहेत की बाबासाहेब बुद्ध खऱ्याप्रमाणे काय आहे. जर अंजली भारतीला कॉपी करायचं असेल तर नक्कापासून केसापर्यंत करावं ही माझी सदिच्छा आहे सर्वांच्या पाठी. हा ऐका. धम्म गौतम का ने हमको सिखाया ऐका. जे अंजली भारतीला कॉपी करतात त्यांच्यासाठी एक शेर आहे. दादासाहेब, पैसे आले पाहिजे, फुकट गाणार नाही, अजून पाहिजे ते तुम गाण्यासाठी दिले, दीदीसाठी कोण द्यावं, तसं नसतंय ते. उद्या वापस घ्या पण आता द्या, उद्या वापस घ्या पण आता द्या. ऐका, पैसे दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. तो हाक आहे अनिल, काय सालीचा हक आहे ना बाबा, अंडल वंडल कामा मत करो ना, ऐसे क्यों कर रहे. हा, इज्जत का सवाल आहे ना. पुढचं गाणंच होत नाही मग 500 रुपये आल्याशिवाय. हा, नाहीतर गाडीची चावी काढून घेतो बघ. नाहीतर मग मुंबईला नको, नागपूरला घेऊन जाते. उद्या कार्यक्रम आहे ना माझा नागपूरला. पाठीला उष्ट्या बांधून घेऊन जा. धम्म गौतम का जिंदगी ने हमको म्हणून काय म्हणायचंय दादासाहेब, ती ज्या प्रसंगातून गेली ते कुणी जाऊ शकत नाही. ती ज्या प्रसंगातून गेली ते कुणी जाऊ शकत नाही. तिने चळवळीला आयुष्य वाहिला, कुणी वाहू शकत नाही. तुमचं बंद होते का बोलणं? शेर गाऊ की नको प्लीज. भारताच्या स्टार गायिका आहेत, त्यांचा सन्मान आपणच केला पाहिजे. म्हणून म्हणायचंय ती, आणि स्टाईली मारूनच नुसतं होत नाही ना, त्यांच्यासाठी काही बोललं पण पाहिजे. कोण करायला स्टाईल सांगा ना एकदा. तुम्हीच, अजून दुसरं कोण? तुम्हीच आणतात हुडकून इकडून तिकडून तिकडून इकडून. हा, म्हणून म्हणायचंय ती ज्या प्रसंगातून गेली ते कुणी जाऊ शकत नाही. तिने चळवळीला आयुष्य वाहिला, कुणी वाहू शकत नाही. मीच नाही तर सारा समाज बोलतोय दादासाहेब, मीच नाही तर सारा समाज बोलतोय. त्या अंजली भारतीची जागा कुणीच घेऊ शकत नाही. धम्म गौतम का जिंदगी ने हमको दिखाया. इस दुनिया में सन दलितों को हिम्मत
ऐका, हजारो संकटे आली पण भीम कुठे झुकला नाही. हा क्या कहते हजारो संकटे आली पण भीम कुठे झुकला नाही. अहो राहिला उपाशी पोटी कधी सुकला नाही. माझे गुरु विष्णू शिंदे लिहितात, दादासाहेब, हजारो संकटे आली पण भीम कुठे झुकला नाही. हजारो संकटे आली पण भीम कुठे झुकला नाही. राहिला उपाशी पोटी कधी सुकला नाही. हे बच्चन तुमच्या नजरा नजरी कुठे चालू आहे तिथे बघा ना रे बाबा. अम्मो हे असं कसं हो, इथं बघा ना, पैसे देऊन बोलवले ना आम्हाला का फुकट बोलवले. डेंजर फटाकडे आहे ना भाऊ, ऐकून घ्या ना. हजारो संकटे आली पण भीम कुठे झुकला नाही. दादानो, माझे गुरु विष्णू शिंदे लिहितात, हजारो संकटे आली पण भीम कुठे झुकला नाही. हजारो संकटे आली पण भीम कुठे झुकला नाही. राहिला उपाशी पोटी कधी सुकला नाही. अहो भीम जसा शिकला तसा कोणी शिकला नाही. म्हणून सांगते, कोणी माईचा लाल माझ्या भीमा पुढे टिकला नाही. सा 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 रे 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 गा 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 रे रे गा. सा 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 रे 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 गा 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 रे गा. अरे गुलामी का टूट गया. कॅमेरे वाला हसला बाबा पहिल्यांदा. माझं सगळीकडे नजर आहे पण सगळ्याच्या तोंडावर 12 वाजलेत, काय झोपायला लागल्यात वाटतं. पण तुम्ही हसलात, मला फार छान वाटलं. तुमच्यासाठी सा 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 रे 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 गा गा गा. वो भिकारी बने है माला, अजी गुलामी का तू. वो भिकारी बने हैं, वो भिकारी बने हैं, वो भिकारी बने हैं. ये है मेरे वो भिकारी बने हैं, ये है मेरे समता पर्व यवतमाळ 2025. संजय तरवरे, समता पर्व यवतमाळ 2025. संजय तरवरे यांच्याकडनं 500 रुपये भेट आली. धन्यवाद. त्यांचं म्हणणं काय आहे बघा. गोलू भाऊ मित्रमंडळ 50 रुपये. धन्यवाद. लाखों करोड़ों दिल में जलते खूब ये चलते
आज चलते हैं शेर, ये है मेरे